शनिवार 21 डिसेंबर. संत लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावात त्वरेने गेली आणि जकार्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले. अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने हालचाल केली आणि अलिशबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे, हा मान मला कोठून? पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने हालचाल केली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. चिंतन. 2 गर्भवती माता मरिया आणि एलिझाबेथ यांची एकमेकांना भेट ही घटना आज आपल्यासमोर ठेवली गेली आहे. एक ऐन तरुणाच्या उगवतीला तर दुसरी मावळतीला आणि वयातीत. एक होणार संदेष्टाची माता, दुसरी होणार देवपुत्राची माता. बाळाला जन्म न देऊ शकल्यामुळे एकीने अपमानात वहालपेष्टात अनेक वर्षे काढली आहेत, तर दुसरीला बाळाला जन्म दिल्यानंतर पुढे काय होणार आहे याविषयी सांगण्यात आले आहे. मरियेच्या येण्याने केवळ एलिझाबेथच्या मनात नाही, तर तिच्या उदरात असलेल्या बालाने आनंदाने उसळी मारून परमेश्वराची मरियेसाठी जी योजना आहे ती सूचित केली. एलिझाबेथ आजवर अनेक मानहानीच्या प्रसंगातून पार पडली आहे आणि मरियेसमोर दुःखाचे अनेक प्रसंग वाढवून ठेवले आहेत. बाळ येशू आपल्या आईच्या उदरात असला तरी त्याच्या उपस्थितीचा प्रभाव किती मोठा आहे हे आजच्या शुभवर्तमानातून आपल्यासमोर मांडण्यात आले आहे. प्रभू येशूच्या समीप येण्यामुळे अलिशिबाला व योहानाला जसा त्याच्या उपस्थितीचा प्रभाव जाणवला, तसा प्रभाव त्याच्या जन्मदिन सोहळ्याची तयारी करत असताना आपल्याला जाणवावा, म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.